ड्रेसिंग सुद्धा आपण पाहू शकतो त्यांच्या माध्यमातून. एक जबरदस्त कलर. चला गोलंदाजीसाठी तयार होतोय गोलंदाज कौशल. पिंकिश ब्लू विथ ब्लॅक पॅन्ट. समोर सुद्धा एका ऑस्ट्रेलियन जर्सी मध्ये संघ. सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, परफेक्ट ब्लॉक कॉल मध्ये. आणि अशाच प्रकारची गोलंदाजी आम्हाला पाहायला आवडते. अशाच प्रकारचे चेंडू प्रेक्षकांना सुद्धा पाहायला आवडतात. आणि जवळजवळ कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं या चेंडूवरती फलंदाज देवीश याच्याकडे. आणि क्लीन बोल्ड होतोय आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. आणि आपण पाहू शकतो एक प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून हे आपलं कॉमेंट्री बॉक्स. आमच्या लेफ्ट साईडला DJ दीपेश, त्यानंतर प्रिन्स मूवीजची टीम. आणि मित्रांनो, आपल्या भूमिपुत्राचं हे चॅनल आहे आणि निश्चितच या चॅनलला तुम्ही यूट्यूबवरती जाऊन सबस्क्राईब करा. आतापर्यंत आम्ही प्रिन्स मूवीजचे इतके लाईव्ह टुर्नामेंट पाहिलेत, कुठल्याही टुर्नामेंटमध्ये त्यांनी ऑर्ग्युमेंट्स केलेली नाही की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून. आणि आम्ही तुम्हाला विनंती करतोय की प्रिन्स मूवीजला सबस्क्राईब करा. नवीन फलंदाज प्रतीक. प्रतीक नाईक, मॅन फ्रॉम कारिवली. आणि या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गावाचे खेळाडू या संघामध्ये खेळताना मिळत असतात. एक गाव एक गटचा हा वेगळा नियम असतो आणि या फॉर्मॅटमध्ये वेगळे नियम आहेत. चांगली गोलंदाजी इथे मात्र कौशल्याच्या माध्यमातून बोल्ड केला होता फलंदाज देवेशाला. पाहूया षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू, सुंदर फटका, चेंडू हवेत आहे. आणि इथे मात्र जज करता आलं नव्हतं क्षेत्ररक्षकाला. जर मागे उभा असता तर निश्चितच ही 1 किंवा 2 धावा असत्या. मात्र हे 4 धाव्याने संघाचं खातं खुलते. धावसंख्या होते 4. चांगला फटका प्रतीकेच्या बॅटमधून येतो. प्रतीक नाईक, मॅन फ्रॉम कारिवली. लोअर फुटो चेंडू होता, त्याला लॉंग ऑफच्या रिजनला खेळलं होतं आणि चांगला फटका येतोय तो प्रतीक नाईक याच्या बॅटमधून. कौशल सामना करेल प्रतीक. पुन्हा एकदा सुंदर फटका, स्ट्रेट डाव, चेंडू जातो सीमा पार षटकार. अगदी स्ट्रेट फटका मारला होता, चेंडूला भिडकावून दिला होता 6 धावांसाठी. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये षटकार. चांगली फलंदाजी प्रतीकेच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूंवरती कुठल्याही प्रकारची धाव आली नव्हती, एक गडी बाद झाला होता. त्यानंतरच्या 2 चेंडूंमध्ये मात्र 10 धावा कुठलेल्या आहेत. प्रतीक इथे मात्र 10 का दम दाखवताना प्रतीक नाईक, मॅन फ्रॉम कारिवली. सामना करेल कौशल याचा. पाहूया, मागच्या 2 चेंडूंमध्ये भरकडलेला आहे कौशल. पुन्हा एकदा मोठा फटका, भिडकावून दिलेला आहे लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फटका आणि चांगली फलंदाजी प्रतीकेच्या माध्यमातून. 3 चेंडूंमध्ये जवळजवळ 12 धावा कुठलेल्या आहेत, 16 धावा कुठलेल्या आहेत आणि चांगली फलंदाजी. धावसंख्या 16. शेवटचा चेंडू शेष आहे. पाहूया कौशल्याचं. पहिल्या 2 चेंडूमध्ये चांगला कमबॅक होता, मात्र त्यानंतर खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, हुक केलेला आहे स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. षटक
आणि गोल्डन डक वरती बाद झालेला आहे तो राहुल. कुठल्याही प्रकारचा खाता खोलता आलेला नाहीये. दुसरा आदरा बसतोय तो रिग्नेश इलेवर राहणार या संघाला 22 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूमध्ये गडी बाद करण्यात यश प्राप्त झालं होतं. चला यानंतर नवीन फलंदाज येतोय तो निखिलेश. निखिलेश शेलार मॅन फ्रॉम मिटपाडा. आणि हा सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे. या फॉर्मॅटमध्ये अनेक वेळा या फलंदाजाची आम्ही फलंदाजी पाहिलेली आहे. चांगली फलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे निखिलेश. न्यू बॅटर. स्ट्राईकवरती नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक ज्याने आतापर्यंत 2 षटकार ठोकलेले आहेत, 3 षटकार ठोकलेले आहेत, हॅट्रिक पूर्ण केलेले. सुंदर फटका चेंडूला केलेला आहे तो एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंगांच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण आणि एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 23. निखिलेश याचं खातं ओपन होते. चांगली गोलंदाजी साहिल याच्या मार्फत पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलेला आहे. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव खर्च केलेला आहे. प्रतीकसाठी सुंदर फटका स्ट्रेट ड्राइव्ह केलेला अतिशय सुंदर फटका आणि चेंडू बाळ्या मामा याच्या बॅनरला हिट होतोय आणि हा चौकार. आणि बघा त्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर गजेंद्र भाऊ गुळवी यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. सर्व संघांना ही सूचना असेल, माहिती असेल की बाळ्या मामा यांच्या जर बॅनरला चेंडू हिट झाला डायरेक्ट तर अजय पाटील यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. अजय पाटील आणि गजेंद्र गुळवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे जर चेंडू हिट झाला तर आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. सुंदर फटका होता, अतिशय सुंदर फटका होता. स्ट्रेट ड्राइव्ह 4 धावांसाठी चौकार प्रतीकसाठी. प्रतीकसाठी फुलटो चेंडू फायदा घेता आलेला नाहीये. चेंडू जातो मिड विकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट मिड विकेटला चेंडू उचलला गेला आणि एकच धाव. बघा संघांनी नोंद घ्यायची तिसऱ्या पंचांची कुठल्याही प्रकारची सुविधा नाहीये. त्यामुळे जो कुठलाही निर्णय असेल तो फील्डवरती घेतला जाईल पंचांकडून. ऑन फील्डमध्ये जो काही निर्णय येईल तो मान्य असेल. धावसंख्या 28. निखिलेशसाठी गोलंदाज तयार. आपटलेला चेंडू हुक केलेला आहे. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 34. बघा इथे गाडीची चावी मिळाली. यामा गाडी आहे आणि बीएमसीचा लोगो लागलेला आहे. बीएमसीचा लोगो लागलेला आहे चावीला आणि ओपनर सुद्धा आहे. निखिलेशसाठी सुंदर चेंडू हेलिकॉप्टर ड्राइव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला खेळलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजगत्या पूर्ण. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 36 आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 36. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजाकडून. प्रतीक नाईक कारेवली आणि निखिलेश मॅन फ्रॉम मिटपाडा 9 धावसंख्येवरती खेळतोय आणि 2 षटकांची समाप्ती झालेली. 2 गडी बाद. धावसंख्या होते 36. चांगली फलंदाजी इथे मात्र दोन्ही संघ फलंदाजांकडून. आणि पहिलाच जो गडी बाद झाला होता तो 0 या धावसंख्येवरती बाद झाला होता. अति अप्रतिम चेंडू टाकला होता तो गोलंदाज कौशल्याने. त्यानंतर दुसरा गडी बाद झाला. एक चांगली पार्टनरशिप झाली होती मात्र ती ब्रेक केली. राहुल बाद झाला 22 वरती. त्यानंतर मात्र निखिलेश आणि प्रतीक याच्यामध्ये चांगली पार्टनरशिप मध्ये बिल्डअप होताना पाहूया. नवीन गोलंदाज येतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं घेऊन.
नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. सामना करेल तो प्रतीक नाईक. नवीन गोलंदाज इथं मात्र चेंडूला खेळलेला आहे. स्ट्रेट षटकार. संदेश पाटील एक वेळ वाटला नव्हता चेंडू सीमापार होईल, मात्र जबरदस्त ताकद होती या फटक्यामध्ये आणि प्रतीक नाही याच्या अजून बॅटमधून येते षटकार. 6 धावांसाठी षटकार. गोलंदाज अनिकेत. असता निखिलेशच्या माध्यमातून तर रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. चांगला कमबॅक इथे आता म्हणावं लागेल ते अनिकेत याचं. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर मागच्या 2 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी. फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. अनिकेत. सामना करेल प्रतीक. पुन्हा एकदा क्रीजच्या डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. आणि आउट झालेला आहे. प्लेड ऑन झालेला आहे. बॅटची एज लागली होती स्टंपाला आणि बेल्स पडल्या. इथं मात्र चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ धावा बॅटने धावा येत होत्या, मात्र कुठेतरी वेगळा फटका खेळण्याच्या नादामध्ये बाद झालेला प्रतीक नाईक. 34 धावांचं योगदान दिलं होतं त्यांनी आपल्या संघाआधी. न्यू मॅन इन सुशांत. पाहूया सुशांत. रिग्नेश संघ हा सुद्धा एक नावाजलेला संघ आहे. मागच्या वर्षी या संघाने स्पर्धा जिंकली होती या ग्राउंडवरती आणि अंजुमन संघाला पराभूत केलं होतं. अंजुमन संघ लगातार 4 मॅचेस जिंकून या स्पर्धेमध्ये आलं होतं. न्यू मॅन इन सुशांत. शंभूराजे चषकाचा विजेता संघ ठरला होता रिग्नेश रानाल. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली होती. अनिकेत. सामना करेल सुशांत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पडल्यानंतर कुठल्याही प्रकारचा बाउन्स घेतला नव्हता. सबमरीन डिलिव्हरी म्हणावी लागेल हरीश पंड्या यांच्या भाषेमध्ये. आणि चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी मात्र. शेवटचा चेंडू शेष. प्रतीक नाईक चांगली फलंदाजी करत होता, मात्र प्ले डाऊन झाला. अनिकेत षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मोठा फटका. अगदी मोठा फटका. चेंडू 6 धावांसाठी षटकार. आणि इतका मोठा फरदा की चेंडू जवळजवळ त्या स्क्वेअर लेगच्या बाउंड्रीच्या जवळजवळ 51 मीटर लांब पडला. एवढा मोठा फटका. जबरदस्त फटका इथे सुशांत याच्या बॅटमधून. मोठा माहिती षटकार.
धावसंख्या 50 पूर्ण झालेली आहे. 3 षटकांची समाप्ती. चला दुसऱ्या चेंडूची पूर्तता करायची आहे. मॅचचा बॉल वगैरे. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 3 बाद 50. शेवटच्या चेंडूवरती मात्र मूड किरकिरे करून टाकला गोलंदाज अनिकेत याचा. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर सिंगल सिंगल विकेट 0 आणि त्यानंतर मात्र संपूर्ण ओव्हरचा मजा कशा प्रकारे खराब करू शकतो. वेलकम शुभागमन झालेला आहे. भिवंडी इमर्जन्सीचे अध्यक्ष ज्यांना पद जाहीर करण्यात आलेलं आहे रिग्नेश यांचं शुभागमन झालं. आपणास विनंती आहे मुख्य व्यासपीठावर यायचे आपण. आई एकविरा ग्रुप भादवड आयोजित द्रौपदी राजाराम पाटील स्मृती चषक 2024 स्पर्धेचा पहिला दिवस आणि या स्पर्धेला रिग्नेश 11 टीमचे रिग्नेश पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. धावसंख्या हार्दिक स्वागत. 50 धावा झालेले आहेत आणि शेवटचं षटक बाकी आहे. बघा शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आलेले आदित्य. सुंदर चेंडू, बाउन्स केलेला चेंडू होता. पुन्हा एकदा अनिकेत याला पाचारण करण्यात आलेले आहे. चला गोलंदाजीसाठी तयार अनिकेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागतोय नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू लेग गल्लीला उचलला जातोय. एकच धाव, एक धावाने संघाची धावसंख्या पुढे होते ती 51. चला नवीन गोलंदाज अनिकेत पाहूया. शेवटचं षटक टाकण्यासाठी तयार. आता 2 चेंडू झालेले. तिसरा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू वळतोय. ऑप्शनच्या दिशेला वाईटचा इशारा येतो. पंच मिलिंद म्हात्रे यांचा. धावसंख्या सोडत 52. मोस्ट वेलकम रिग्नेश पाटील यांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठावर. भिवंडी इमर्जन्सीचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं शुभागमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई एकविरा ग्रुप भादवड यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. कुठल्याही प्रकारचा फुटवर्क नव्हता या चेंडूवरती खेळण्यासाठी आणि चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये, शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करताना इथे मात्र गोलंदाज अनिकेत. अजूनही 3 शेवटचे चेंडू शेष आहेत. धावसंख्या 52 झालेले. चला यानंतरचा सामना आर्यन भादवड आणि जगदीश चाविंद्रा दोन्ही संघांनी तयार राहायचंय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. चला यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती करतोय, पहिल्या मॅचचा विजेता संघ आणि मागच्या मॅचचा विजेता संघ आपण तयार राहायचे. जगदीश चाविंद्रा विपक्ष आर्यन भादवड. चला षटकातील पुढचा चेंडू घेऊन अनिकेत गोलंदाजीसाठी तयार. सुशांत साठी आपटलेला चेंडू, चेंडूला हुक केला होता. गॅप मध्ये चेंडू जातोय सीमापार. चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 56. षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये जाताना तो रिग्नेशीने रानालचा संघ. एखादा मोठा फटका आला तर मजबूत स्थितीमध्ये जाऊ शकतो रानालचा संघ. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. चला स्पीडअप करायचंय प्लीज, अजूनही आम्हाला खूप सारे सामने खेळवायचे. जगदीश चाविंद्रा विपक्ष आर्यन भादवड तयार राहायचंय. मारण्याचा प्रयत्न, चेंडूला पुल केलेला स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. विराज दयानंद चोरगे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. तर दोन्ही पाहुण्यांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. रिग्नेश पाटील आणि विराज चोरगे यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण करत आहोत. आई एकविरा ग्रुप भादवड टॉस बॉक्स. आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन चंद्रकांत आणि त्याचबरोबर भावेश जोशी.
वेलकम अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जोडलेले आहे टॉस बॉक्स मध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करत आहोत. बावेचा कॉल आहे, छापाचा कॉल आहे बावेचा आणि अनिल देखील तेच आहे. थँक्यू सो मच रिग्नेश. आणि आपण बसून घ्यायचं विराज. दोन्ही पाहुणे आपल्या जागेवर जाताना नाणेबेगी भावेश तुम्ही जिंकलेली आहे. पहिला सामना सहजरित्या जिंकला. बॅटिंग खूप चांगली गेली मागच्या मॅच मध्ये. आता आर्यन आहे. आपण प्रत्येक वर्षी आर्यन 11 टीमचा खेळ बघत आलेला आहात. त्या संघामध्ये खूप चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी आहे. मात्र त्यांचे खेळाडू जेव्हा रिदम मध्ये येतात तेव्हा चांगल्या चांगल्या संघांना पराभूत करण्याची ताकद ठेवतात. मात्र यावर्षी देखील चालू अंगामध्ये त्यांची सुरुवात फारशी चांगली झाली नाहीये. घरच्या मैदानावर ते खेळणार आहेत, त्या संघाबरोबर खेळायचं आहे. काय रणनीती आहे आणि टॉस जिंकले काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण असेल. पुन्हा एकदा चेसिंग करणार तुम्ही. क्षेत्ररक्षण 4 षटकांचा सामना. किती धावांना रोखण्याचा प्रयत्न असेल आर्यन टीम संघाला? 40 ते 45. अपेक्षा आहे त्याच संघाकडून की काही खेळाडू बदल होतील या मॅच मध्ये? नाही आहे तेच. पुन्हा एकदा रंगाचा होईल सामना? हो नक्कीच. कसं वाटतंय? भादवडचा ऐतिहासिक मैदान आहे. भादवड आणि टेमगरपाडा या गावाची ही शान म्हणजे हा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. कसं वाटतं? खूप मस्त वाटतं. मस्त क्रीडांगण आहे. खेळायला सुद्धा खूप मजा येते. आपल्या संघासाठी शुभेच्छा होते भावेश जोशी. चंद्रकांत, पहिला मॅच आपण सहज इथे जिंकलं. काही खेळाडूंची उपस्थिती नव्हती तरी देखील आपण खूप चांगला प्रयत्न करून पहिला सामना जिंकला. आता समोरचा संघ ज्या संघाने आपण बघितलं तर 2.3 म्हणजे 2 षटक 3 चेंडूमध्ये मॅच फिनिश केली होती मागचा. काय अपेक्षा टीम कडून, कारण की बॅटिंग करायची आहे? टीम कडून अपेक्षा हीच आहे की चांगला परफॉर्मन्स करा, विजय नक्कीच होईल. चंद्रकांत, भिवंडी इमर्जिन ही जी संघटना बनवलेली आहे त्या संघटनेला बनवण्याकरता मागच्या 2 वर्षापासून आपण प्रत्येक संघांकडे नक्कीच जो ऑर्गनाइज केला होता आणि पुन्हा ती कमिटी बनली आहे. कसं वाटतो? कारण की आपल्या परिसरातील जे संघ आहेत त्यांना कुठेतरी आता चांगला प्लॅटफॉर्म भेटावा म्हणून ही संघटना बनवली. त्याबद्दल तू काय बोलशील? एवढंच म्हणेन की कुठल्या एका संघाचा किंवा एका माणसाच्या याच्यामध्ये हात नव्हता. भरपूर संघ होते जे काही लोकांना वैतागले होते अक्षरशः. त्याच्यामुळे ही नवीन कमिटी बनवण्यात आली आणि ह्याच्यामध्ये भरपूर लोकांनी मेहनत पण घेतली. कारण का प्रत्येक म्हणजे असे काही व्यक्ती होते ज्यांना वैतागून ही कमिटी बनवण्यात आली होती. नक्कीच खूप चांगला आपण निर्णय घेतला. बॅटिंग करायची आहे तर आपण शुभेच्छा देऊया आर्यन टीम संघाला. मित्र, नाणेफेकी जी आहे इथे चाविंद्रा टीम संघाने जिंकलेली आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया मयूर पाटीलचा आवाज. धन्यवाद संदेश पाटील. तर 4 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या झालेली होती त्या 61 आणि 62 धावांचं आव्हान दिलेले ते रिग्नेश 11 राणाले संघाने यश 11 या चाविंद्रा संघाला सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. बघा, आपल्याला विनंती आहे, जर राणाल संघ आपण कॉपरेट करायचंय. 20 मिनिटांमध्ये आपले 4 षटक पूर्ण झाले पाहिजेत. सलामीची जोडी नक्कीच रजा घेत आहेत रिग्नेश पाटील आणि युवराजी चोरगे. थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेमध्ये. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची जोडी तुम्हाला पाहायला मिळाली टॉस बॉक्स मध्ये याच्या अगोदर. चला मॅचच्या दिशेने जाऊया. फार मोठा टार्गेट 63 धावांचा लक्ष ठेवण्यात आलेला आहे. मॅच सुरू करायची आहे. तर सलामीची जोडी मैदानामध्ये आलेला आहे. तर धावसंख्या झाली होती 61 आणि 62 धावांचं योगदान. 62 धावांचं टार्गेट इथे मात्र चेस करायचे. 63 धावांचं टार्गेट चेस करायचं, सॉरी. तर कशा प्रकारे धावा बनतायत की चांगली गोलंदाजी होते राणाल संघाकडून याचं धावतं विवरण आपल्या समोर घेऊन येतील व्हॉइस ऑफ भिवंडी संदेश पाटीलजी. तर मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजपासून सुरू झालेला आपण पाहतोय आई एकविरा ग्रुप आयोजित स्वर्गीय द्रौपदीबाई राजाराम पाटील स्मृती चषक 2024 स्पर्धेचा पहिला दिवस आणि मॅच नंबर 4 सुरेश मैदानाच्या आतमध्ये. मी पुन्हा एकदा राणाल टीम संघाला विनंती करेन की आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वेल आपण फार घेतलेला आहे. 11 मॅचेस कंप्लीट करायचे. प्रतीक प्लीज. आपण सर्व खेळाडू नक्कीच ग्रामीण क्रिकेट देखील चांगला खेळत आहेत. भिवंडी इमर्जिनचा क्रिकेट देखील तुम्ही चांगला खेळा हीच अपेक्षा आहे सर्वांकडून. कारण की भिवंडी इमर्जिन म्हटलं की प्रत्येक गावागावामधून हे खेळाडू एकत्र होऊन खेळत आहेत. फार चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. भिवंडी इमर्जिन ही स्पर्धा सुरू झालेली आहे. येणाऱ्या 11 स्पर्धा कमिंग सून आहेत. त्यांची डेट देखील जाहीर झालेली आहे. काही दिवसापूर्वी नक्कीच जो बॅनर आहे जो व्हायरल झाला होता चंद्रकांत जोशी यांच्या पेजवर
जो आर्यन 11 आहे त्यांच्या माध्यमातून. म्हणजेच 12 चषक होणं बाकी आहेत अजूनही या सीझन मध्ये. 63 धावा मोठं आव्हान आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी इथे आपण पाहतोय. यश 11 चाविंद्र टीम संघाच्या माध्यमातून. सलामीची जोडी मजबूत काठी के बल्लेबाज आपण पाहतोय. यश आणि मयूर ही जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. आणि फ्रंटलाईन गोलंदाज नेहमीप्रमाणे प्रतीक नाईकच असावा गोलंदाज, कारण की जेव्हा जेव्हा आपण त्याला बघितलंय. यश निकलेश निकलेश शेलार याच्यावर जिम्मेदारी दिलेली आहे. एपीएल मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग जो झाला होता डीडी मैदानावर, त्याच्यामध्ये निकलेशने खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. आणि आता त्याचा रिग्नेश 11 मध्ये त्याला खेळताना आपण पाहतोय. फ्रंटलाईन गोलंदाजी करण्याची जिम्मेदारी जी आहे कॅप्टनने दिली आहे निकलेश शेलारच्या हातामध्ये. अगदी 14 विकेट घेतले होते एपीएल मध्ये गोलंदाज निकलेश शेलारने. तोच गोलंदाज इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. जयेश म्हात्रे सध्या युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. प्रतीक नाईकला त्यांनी शुभेच्छा दिल्यात कारोलीवरून. आणि या स्पर्धेत देखील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे जयेश म्हात्रे. विकेट किपर एक जबरदस्त कारोली टीम संघाचा विकेट किपर बॅट्समन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता इथून कोणत्या प्रकारची टीम मीटिंग होणार नाहीये. रानाल टीम अथवा पॅनल्टी जी आहे नक्की जिथे अनाउन्समेंट केली जाईल ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून. मॅच सुरू होत आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात. गोलंदाज निकलेश शेलार राऊंड द विकेटने पहिला चेंडू आरके पाटील स्टँड एन कडून. आणि बॅटर सज्ज आहे तो म्हणजे मयूर, मजबूत काठी के बल्लेबाज. पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात होईल. दुसरा अनाउन्समेंट आहे ऑर्गनाइज कमिटी. रिग्नेश 11 कोणत्या संघाला सूट दिली जाणार नाहीये. 11 मॅचेस कंप्लीट करायचे दिवसाभरामध्ये. 1:17 झालेली आहेत, लक्षात असू द्या. 7 मॅचेस अजून यानंतर होणं बाकी आहे. काही हरकत नाहीये, तुम्ही खेळा. 2 षटकांचे सामने पुढील आम्ही करू जशा सूचना मिळतील. महारथी खेळाडू उतरलेत मैदानाच्या आतमध्ये, कारण की मोठे खेळाडू आहेत. मात्र क्रिकेट कशामुळे मागे आहे तो म्हणजे टाइम. कोणता संघ जास्त इथे वेल जास्त घेताना आपण बघितलं प्रत्येक संघाला. मॅच सुरू होत आहे. पहिला चेंडू निकलेशचं, समोर मयूर सज्ज आहे. ऑफस्टिकचा चेंडू हलकासा इम्पॅक्ट स्टंप आपण बघितला. लेग कटर टाकला होता चेंडू आणि ऑफस्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा पंच बाळातरे यांच्या माध्यमातून. वाईटने सुरुवात, धावाने इथे सुरुवात करताना टीम चाविंद्रा. रानाल विपक्ष चाविंद्रा हा सामना आपण पाहतो मित्रांनो. निकलेश स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद. खूप चांगला कमबॅक पाहायला मिळाला. पहिला चेंडू वाईट टाकला आणि त्यानंतर विकेट घेतला. तीच गोलंदाजी आणि तीच लेन पाहायला मिळाली निकलेशच्या माध्यमातून. पहिला विकेट इथे मिळालेला आहे तो म्हणजे गोलंदाज निकलेश शेलार. मयूर बॅक टू डगआउट. बडी मछली जाल में फसती हुई. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये इथे फसला गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोनिश आला क्रमांक 3 वर. पुन्हा एकदा टीम मीटिंग तुम्हाला पाहायला मिळतोय. प्लीज रानाल टीम, प्रत्येक चेंडू मागे मीटिंग करणं गरजेचं आहे का ऑर्गनाइज कमिटी विचारते. आपण एकत्र होऊ नका. मोनिश खेळण्यासाठी सज्ज खेळपट्टीवर. अजून एक खातेपिते घर का फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर. निकलेश राऊंड द विकेट नाही. हो, चांगला चेंडू आहे. प्ले अँड मिस.
डॉट चेंडू नक्कीच डोकेदुखी ठरू शकते यश 11 चाविंद्र टीम संघाच्या माध्यमातून. कारण लक्ष 63 धावांचं आहे. एकच धाव लागली आहे आणि एक गडी देखील गमावलाय त्या चाविंद्र टीम संघाने. ऑफस्टिकचा चेंडू फार वेगवान चेंडू टाकलाय. आवाजाचा जोरदार अपील केलाय. लाऊड अपील होती. नक्कीच विचार केला. एज अँड गॉन. फलंदाज बाद. इथे विकेट मिळते. अजून एक धक्का. मोनिश बॅक टू डगआउट. बॅटची एज घेतली होती. शेवटपर्यंत अपील उचलून ठेवली होती आणि त्याचा बेनिफिट इथे मिळतोय तो म्हणजे निकलेशला. आणि बॅटची एज घेऊन सरळ एस्टिकाच्या हातामध्ये झेलच्या स्वरूपात विकेट. नो आर्ग्युमेंट्स प्लीज मोनिश. जो पंचाने जो निर्णय दिलेला आहे तोच निर्णय ठाम राहील. आपण नक्कीच डगआउट मध्ये परतच आहे. 2 विकेट गमावलेले आहेत तिथे यश 11 चाविंद्र टीम संघाच्या माध्यमातून. पहिल्या डावामध्ये बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळाली होती. खास करून प्रतीक नाईक स्पेशल 34 धावा आपल्या संघासाठी. आणि आता गोलंदाजी करताना आपण पाहतोय तो म्हणजेच निकलेश शेलार. सतीश वागचौरे, विनीत भोईर, विजय चंदने, बंधू अशी ही चौघांची जी जोडी आहे या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये त्याच्यामधला हा चौथा खेळाडू आहे तो म्हणजे निकलेश शेलार. हे 4 खेळाडू जय भीम समाजाच्या स्पर्धा गाजवत असतात. ऑफस्टिकचा चेंडू पुन्हा एकदा समोर फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. बॅटवर आला नाहीये. चांगल्या रीतीने एक धाव पूर्ण केली जाते इथे. धाव संख्या धावफलकावर 2 धावा. पुन्हा एकदा कट केलं. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. चेंडूला डीप मधून शतरक्षक पोहोचलाय. एक सिंगल धाव. सिंगलने काही काम चालणार नाहीये. मोठे पटकी खेळावं लागतील. 63 धावांचं आव्हान आहे. धाव संख्या धावफलकावर 3 धावा. 3 लॉस ऑफ 2 विकेट. पहिला षटक अगदी निकलेश शेलारचं चांगलं राहिलंय आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू षटकातील. शेवटचा चेंडू देखील डॉट. षटक संपात इथं झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 धावा धावफलकावर. 5 मिनिटं जवळ इथे समाप्त झालेले आहेत. तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. रिग्नेश 11 राहणार टीम संघाने. येणाऱ्या प्रत्येक संघाने आणि या स्पर्धेमध्ये जे आज खेळणार आहेत त्या सर्व संघाने वेळेवर उपस्थित राहायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या म्हणजे 3 धावा. सर्व संघांनी वेळेवर पोहोचा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. टीम मध्ये आपण पाहतोय निकलेश शेलार, सुशांत, गणेश पाटील, रिग्नेश 11 टीम संघाच्या माध्यमातून मोनिश देखील. मला वाटतं मोनिश आज थोडासा लेट पोहोचलाय म्हणून त्याला बॅटिंगला आपण बघितलं नाही. मात्र जे काही आहे प्रतीकने आज दाखवलं बॅटनं. आता गोलंदाजी करेल श्याम नाईक गॅलरीकडून. प्रतीक नाईक कारोली गावाचा उभरता हा सितारा. ग्रामीण मॅचेस मध्ये अगदी चांगला फॉर्म आहे आणि आता भिवंडी इमर्जन्सीच्या माध्यमातून तो खेळत आहे आणि बॅटिंग करत असताना 34 धावांची इनिंग त्याची पाहायला मिळाली प्रेक्षकांना. आज बाला तरे, मिलिंद मात्रे, करेश मात्रे, पिंटू पाटील, उमेश नाईक, विश्वजित नाईक हे जेव्हा खेळायचे तेव्हा अशा प्रकारचा असोसिएशन नव्हता. इमर्जिंग क्रिकेट नव्हता. त्याने त्यांच्या क्रिकेटला सुरुवात केली ग्रामीण क्रिकेट पासून आणि अगदी व्यवसाय क्रिकेट पासून तर डायरेक्ट नो स्टॉप. क्लिंग बॉल डार्डिगल. यू मिस. आय एम डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. अजून एक विकेट. 3रा विकेट इथे गमावलेले आहे चाविंद्र टीम संघाने. नक्कीच आमचे डीजे मॅन थोडासा आराम करतायत. तोपर्यंत माझ्यापर्यंत नक्कीच माहिती पोहोचते. या स्पर्धेमध्ये ग्रामीण सम्राट सर्वांच्या मनामध्ये घर निर्माण करणारे खासदार सुरेश बालमामा म्हात्रे यांच्या माध्यमातून रोख रक्कम या स्पर्धेचा जो प्रथम पारितोषिक जो आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. दानशू राजा नेहमीप्रमाणे सन्माननीय मदनभाऊ कृष्ण नाईक साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू. सेकंड प्राइज जो आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये
आमचे सर्वांचे लाडके गजेंद्र गुलवी भाऊ यांच्या माध्यमातून ट्रॉफीज ज्या आहेत देण्यात आलेल्या आहेत या स्पर्धेला. त्यानंतर सन्माननीय योगीजी गुलवी आमचे दादो सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. सर्व पाहुण्यांचा मान आणि सन्मान वाढवणारे सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. वाला बहादूर करेश मात्रे निकित जोशीचा आम्ही आभार व्यक्त करू आणि खास करून भादवड बी संघाचा देखील आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला नक्कीच मॅन ऑफ द मॅच आणि पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय बालातर आणि मिली मात्रे. पुन्हा एकदा एष्ट्याचा वेध घेणारा चेंडू टाकला तर मात्र चेंडूला पाठवलाय सीमा रेखा पार. हे तो षटकार साहिलच्या बॅटमधून येणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 9 धावा धावफलकावर 9 लॉस ऑफ 3 विकेट. समोर स्वर्गीय श्यामने गॅलरीमध्ये ITI कॉलेजचे विद्यार्थी मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटला एन्जॉय करताना सध्याचा खेळ 40+ क्रिकेट देखील भरपूर जोरदार सुरू आहे. आता भिवंडी इमर्जिंगचा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेट भादवड बी संघ आज तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. धर्मराजा चषकामध्ये प्रतीक पुन्हा एकदा फसला मिस टाइम आहे. गणेश पाटील चेंडू खाली आहे. चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का रिग्नेश इलेव्हन टीम संघाच्या माध्यमातून प्रतीक नाईक देताना. कोणताच खेळाडू थांबण्याचं नाव घेत नाहीये खेळपट्टीवर. धावा फक्त 9 आणि 4 विकेट गमवले टीम यश 11 चाविंद्र टीम संघाच्या माध्यमातून. यानंतरचा टॉस आपण बघितला तर जगदीश 11 चाविंद्र टीम संघाने जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा गावातील संघ RN 11 भादवाडा खेळताना पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये भरपूर वेगाने हवा वाहत आहे. त्या हवेचा फायदा घेता येत नाहीये फलंदाजांना. सन्माननीय श्री प्रल्हादजी नाईक साहेब या व्यासपीठावर मॅचचा आनंद घेताना आपण पाहतायत. अनेक वर्ष सातत्याने ते टेनिस क्रिकेट बॉल खेळतायत. आजही ते 40+ मध्ये खेळत आहेत. आणि भादवड बी संघाचा जेव्हा जेव्हा आपण उल्लेख करू तेव्हा सर्वप्रथम क्रेडिट जो आहे प्रल्हाद नाईक यांना जातो. कारण की त्यांच्या सोबत नेहमी प्रत्येक ठिकाणी मॅचला देखील आणि सराव देखील उपस्थित असतात. प्रतीक पुन्हा एकदा मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. थोडासा ओव्हर थ्रो आणि 2 धावा कंप्लीट. धाव संख्या 11 धावा धावफलकावर. केयूर नवीन फलंदाज आलाय. नाम में क्या रखा है आपको परफॉर्मन्स करना जरूरी है. पूर्वीचे नावा नक्कीच आपण या चेंडू नंतर घेऊ. चंद्या लक्ष्या सकाराम ही नावं पहिला फार क्रिकेट गाजवले या नावांनी. ऑफस्टिकचा चेंडू कडक स्ट्रोक कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडूला फील्ड केली जाते. पुन्हा 1 धाव कंप्लीट. लक्ष्य फार मोठं आहे. 63 धावा इथे बनवायचे आहेत आणि स्कोर धावा ज्या आहेत ते म्हणजे 12 धावा. शेवटचा चेंडू आहे. प्रतीक नाईक खूप चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. 1 चेंडू फेकायचं बाकी आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट. फास्ट अँड ज्युरियस गोलंदाज आपण पाहतोय. कारवलीचा हा उभरता स्टार आपण पाहतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू. षटक कंप्लीट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावर. अजून इथून 51 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. 12 चेंडूमध्ये ठीक 51 धावा बनवायचे आहेत. आणि पहा सर्व खेळाडू चालले. मीटिंग होणार नाहीये लक्षात घ्या. रिग्नेश 11 सोचते वही है उनके बाजू में दम नहीं है. विचार तेच करतात ज्यांच्याकडे दमखम नाहीये खेळाचा. नाही निश्चित. बट सर रिग्नेश सुद्धा एक मोठं नाव आहे या फॉर्मॅट मधलं. नक्कीच नक्कीच. या मैदानात नेहमी त्यांचा चांगला परफॉर्मन्स झालाय आणि मागच्या वर्षीचा विजेता संघ आहे. यस अगदी बरोबर. मागच्या वर्षी या संघाने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. याच मैदानावर हाच चषक जिंकला होता. आता पाहूया त्यांना पहिला सूर सापडतोय की काय. कारण की 12 चेंडूमध्ये अजूनही 51 धावा डिफेन्स करायच्या आहेत. आणि मॅन फ्रॉम काटेई इथे आपण पाहतोय गणेश पाटील गोलंदाजीसाठी आलाय. गणेश पाटील गोलंदाज. गणू या नावाने लोकप्रिय. KPL काटेई प्रीमियर लीग मध्ये नेहमी चांगला परफॉर्मन्स असतो. यावर्षी दस्तक कधीही देऊ शकतो KPL. ऑफस्टिकचा चेंडू आहे. पुन्हा टाकावा लागेल.
पंचांकडून वाईटचा इशारा आहे. पंचांचं देखील आम्ही कौतुक करू, वारंवार 4 मॅचेस कंप्लीट करतायत बाला तरे आणि मिलिंद म्हात्रे. कंटिन्यू 4थी मॅच करतायत. भिवंडीमध्ये असे मी पंच बघितले नाहीये, ऑप्शनला भरपूर असतात. आता बालाचं आणि मी मिलिंदचं भरपूर कौतुक करेल या स्पर्धेमध्ये. ऑफस्टिकचा चेंडू, इथे अजून एक विकेट मिळेल. अजून एक परतीचा प्रवास करताना केयूर हा डगआउट मध्ये परतलाय. मिळालाय गणेशला विकेट. आज चांगले चांगले खेळाडू ग्रामीण भागातून येत आहेत, या सिटीमध्ये क्रिकेट खेळत आहेत. भिवंडी इमर्जिन हा फॉर्मेट खेळत आहेत. प्रत्येक संघामध्ये आपण पाहतोय, प्रत्येक गावातून एक एक खेळाडू प्रत्येक संघामध्ये खेळताना आपण बघत आहोत. आर्यन 11 टीम संघाकडे गावातील 5 खेळाडू आणि बाकीचे सर्व बाहेरून आलेले खेळाडू. आणि त्यात नंतर रिग्नेसचा जर विचार केला तर मला वाटत नाही की पुण्याचे खेळाडू किती असावेत. आता जे काही आहे चांगलं आहे, चांगला खेळ पाहायला मिळतोय. आज जवळजवळ 2 चाविंद्र टीम संघ खेळत आहेत. उद्या देखील विकीस्पोर्ट चाविंद्र खेळणार आहे. चांगला स्ट्रोक, काऊ कॉर्नरचा शतरक्षक वेगाने चेंडू मागे, टेंबोलीचा खेळाडू मोनिश पोहोचलाय, चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव. धाव संख्या 14 धावा. गणेश पाटील यावर्षी चालू अंगामध्ये 2 फायनल जिंकलेले आहेत काटेई टीम संघाने, आणि त्या काटेई संघाचा हा खेळाडू आहे. तो गोलंदाजी करतोय गणेश. ऑफ स्टिकचा चेंडू गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी आहे. गणेश गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. काय गोलंदाजी होत आहे. अगदी मॅच सुरू अगोदरच अर्धा ते पाऊण तास गणेश पाटील आमच्या सोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा करत होता. नेहमी मला या ग्राउंडवर खेळायला खूप चांगला आवडतो मला हा ग्राउंड, आणि माझा परफॉर्मन्स नेहमी इथे चांगला होतो. माझ्या टीम मध्ये मी प्रयत्न करेल. आता त्याला गोलंदाजी करताना सूर इथे सापडलाय. गणेश पुन्हा एकदा आता हा क्रॉस बॅटने खेळलेला हा स्ट्रोक आहे. चेंडू चालला सीमा पार, येतोय चौकार. फार उशिरानंतर संघर्षानंतर हा चौकार पाहायला मिळतोय. धाव संख्या 18 धावा धावबलगावर. भरपूर उशीर झाला असंच म्हणूया आपण. आणि अगदी बरोबर संदेश पाटील, या ग्राउंडवरती खेळण्याचं अनेक खेळाडूंचं स्वप्न सुद्धा असतं. ग्राउंडच खूप चांगला आहे. त्याची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट बॉल मध्ये होत असते. अजून एक डॉट चेंडू, षटक कंप्लीट. बाळाचा इशारा आलेला आहे की हा देखील षटक कंप्लीट झालाय. आणि धावा फक्त आणि फक्त 18 धावा. गणेशने किती धावा दिल्या आमच्या स्कोरर? 6 धावा. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. निकलेशने फक्त 3 धावा दिल्या होत्या, आणि त्याच्या अगोदर जो षटक टाकला होता प्रतीकने 9 धावा 2 विकेट. म्हणजेच या मॅच मध्ये प्रतीकच नाव गाजलं जाईल. ज्या प्रकारे 34 धावा त्याने बॅटने बनवल्या आणि 2 विकेट गोलंदाजी करताना घेतलेले आहेत. आता शेवटचा षटक इथे टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे. चेतन यस, चेतन आलाय. ओ छोटा चेतनच्या हातामध्ये चेंडू दिलाय. अजूनही 45 धावा बनवायचे आहेत. या आमचं VIP राईज सन्माननीय प्रल्हादजी नाईक साहेबांना दाखवला जात आहे या मुख्य व्यासपीठावर. या स्पर्धेचे सर्व आयोजक आपण पाहताय. आई एकविरा ग्रुप भादवड. हो, कल्पेश पाटील देखील जोडलेले आहेत. चेतन गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेटने सामने केले रिंगकडून. फुलटा चेंडू काऊ कॉर्नरवर, शतरक्षक दूरवर आहे. चेंडू थांबणार नाहीये. सीमा रेखा पार, येतोय चौकार. 6 चेंडू मध्ये 6 षटकार जरी ठोकले ना मयूर, तो हा सामना जिंकू शकत नाहीये. कारण की 5 चेंडू राहिलेत आणि 41 धावांची आवश्यकता आहे. मात्र जो पराभूत आहे ना, कमी मार्जिनने जर केला तर नक्कीच येणाऱ्या स्पर्धेमध्ये चाविंद्रा संघ खेळू शकतो चांगला. रिग्नेश 11 हा एक चांगला कंप्लीट संघ आहे. मागच्या वर्षीचा हा विजेता संघ आहे.
चांगला चेंडू आहे, दांडी गोल बोल्ड होत आहे. चेतनने कमबॅक केलाय. चौकार नंतर विकेट मिळतोय चेतनला. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचंय. कौशल आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आजचा पहिला दिवस आणि चौथा मॅच आजच्या दिवसातील आपण पाहतोय. 6 विकेट तंबूमध्ये परतलेले आहेत यश 11 साविंद्रा टीम संघाच्या माध्यमातून. आज वाटतं सर्वांना बॅटिंग मिळेल. मात्र चेंडू किती बाकी आहेत मयूर? 5 आणि 4 चेंडू बाकी आहेत. म्हणजे तर 4 खेळाडू येणं बाकी आहेत अजूनही. चेतन राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू आहे. आता इम्पॅक्ट स्टंप बघितला ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि चेंडू चालल्या सीमा पार. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चांगला निर्णय मिलिंद म्हात्रे यांच्या माध्यमातून, कारण की जवळजवळ ऑफस्टिकच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता आणि पायावर अडवला होता चेंडू. चांगला निर्णय घेतला इथे मिलिंद म्हात्रे याने. धावसंख्या 22 धावा नाही 26 धावा आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत. चेतन चांगला स्ट्रोक. शतरक्षक तैनात आहे लॉंगनवर. चांगली फिल्डिंग. टीमचे कॅप्टन. फक्त आणि फक्त एकच धाव. फक्त 2 पाऊल दूर आहे विजयापासून रिग्नेश 11 राहणार टीम. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 40 धावांची आवश्यकता आहे. अजून एक दांडी गोल. अजून एक विकेट. चेतनने आज मला वाटतं विचार करूनच आलाय की भादवडच्या ग्राउंडवर स्टंप तोडायचाच आहे. भन्नाट वेगाने गोलंदाजी होत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येते. शेवटचा चेंडू बाकी आहे. पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केली रिग्नेश 11 राहणार टीम संघाने. काय क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळाला. ज्या खेळाडूला त्याने बॅटिंग करण्यासाठी उतरला त्या खेळाडूने परफॉर्मन्स दाखवला. मात्र पहिल्या डावामध्ये देवेश आणि राहुल यांना काहीच करू शकले नाहीये. मात्र प्रतीक नाईक, निकलेश शेलार यांनी दोघांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला. आणि त्यानंतर गोलंदाजी करताना निकलेशला पहिल्यांदा मी बघितला रिग्नेश 11 राहणार टीम संघाच्या माध्यमातून. त्याने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र मागच्या मॅच मध्ये त्याला आपण बघू. तर शेवटच्या चेंडूवर किती धावा मिळतील? धाव घेण्याचा प्रयत्न नाही, मूड नाहीये खेळाडूंचा. इथे मॅच जो आहे फिनिश झालेला आहे आणि हा सामना जिंकला रिग्नेश 11 राहणार टीम संघाने. खूप खूप अभिनंदन रिग्नेश पाटील अँड टीम कॅप्टन. हार्डलक टीम यश 11 साविंद्रा. या मॅचचा